हॅलो. गुड आफ्टरनून एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण आपलं एम एस आउटलुक कसं कन्फिगर करतात ते पाहिलं. देन आता आपण आपल्या नेक्स्ट लेसनकडे जाणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. ओके. सो आपला एकच मिनिट. नेक्स्ट लेसन आहे ईमेल, इंटरनेट अँड इट्स ॲप्लिकेशन पार्ट 2. सुरुवातीचा आपण पाहिला तो ईमेल, इंटरनेट अँड इट्स ॲप्लिकेशन पार्ट 1. हा जो आहे तो बघणार आहोत. ईमेल, इंटरनेट अँड ॲप्लिकेशन पार्ट 2. याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत. याच्यामध्ये इंटरनेट, इंट्रानेट अँड एक्स्ट्रानेट, नेटवर्क अँड इट्स टाइप्स, नेटवर्क अँड इट्स टाइप्स, देन नेटवर्क आर्किटेक्चर अँड नेटवर्क हार्डवेअर डिव्हाइसेस, IP ॲड्रेस अँड DNS अँड वेब होस्टिंग. फर्स्ट वन आपण बघूयात. व्हॉट इज इंटरनेट. इंटरनेट म्हणजे काय. Internet is a global system of interconnected computer networks that use the standard Internet Protocol suite, TCP or IP. Internet is a global system of interconnected computer networks that use the standard Internet Protocol suite, TCP or IP, to serve billions of users worldwide. काय म्हटलंय. इंटरनेट इज अ ग्लोबल सिस्टम ऑफ इंटरकनेक्टेड कम्प्युटर नेटवर्क्स. इंटरनेट म्हणजे ग्लोबल सिस्टम आहे ऑफ इंटरकनेक्टेड कम्प्युटर नेटवर्क्स. वेगवेगळे कम्प्युटर जे एकमेकांना जोडलेले आहेत त्याचे ग्लोबल सिस्टम आहे, ज्याला काय म्हटलं गेलंय इंटरनेट. दॅट यूज द स्टँडर्ड इंटरनेट प्रोटोकॉल सूट. त्याच्यामध्ये काय यूज केलं जातं तर हा जो स्टँडर्ड इंटरनेट प्रोटोकॉल सूट आहे त्याच्या थ्रू द बिलियन्स ऑफ युजर्स वर्ल्ड वाईड, वेगवेगळे वर्ल्ड वाईड म्हणजे जगामधले बिलियन्स ऑफ युजर्स ह्या प्रोटोकॉल अंडर, स्टँडर्ड इंटरनेट प्रोटोकॉल सूट याच्या अंडर एकमेकांना कनेक्टेड असतात. त्याला म्हटलं जातं इंटरनेट. देन इंटरनेट इज अ वर्ल्ड वाईड सिस्टम ऑफ कम्प्युटर नेटवर्क्स. इंटरनेट म्हणजे जगातल्या किंवा वर्ल्ड वाईड कम्प्युटर नेटवर्कचं एक सिस्टम म्हणजे इंटरनेट. देन a network of networks is which users at any one computer can, if they have permission. इंटरनेट म्हणजे काय तर असं नेटवर्क जे विच युजर्स ॲट एनी वन कम्प्युटर्स कॅन, कोणत्याही युजर्स आपल्या कम्प्युटरवरून जर इफ दे हॅव परमिशन, जर त्यांना परमिशन असेल, गेट इन्फॉर्मेशन फ्रॉम एनी अदर कम्प्युटर, तर दुसऱ्या कोणत्याही कम्प्युटरमधून इन्फॉर्मेशन काढू शकते किंवा घेऊ शकते. अँड समटाइम्स टॉक डायरेक्टली टू युजर्स ॲट अनदर कम्प्युटर, किंवा काही वेळेस तो इंटरनेट थ्रू एक युजर्स दुसऱ्या युजरशी डायरेक्टली कम्युनिकेट सुद्धा करू शकतो. आलं लक्षात. काय म्हटलं याच्यामध्ये, एक तर एका कम्प्युटरवरून दुसऱ्या कम्प्युटरवरची इन्फॉर्मेशन मिळू शकतो, पण कधी ज्यावेळेला परमिशन असेल त्यावेळेस, समोरच्याची जर परमिशन असेल तर वन पर्सन सेकंड पर्सनच्या कम्प्युटरवरून इन्फॉर्मेशन मिळू शकतो. अदरवाईज खूप वेळा एक पर्सन दुसऱ्या पर्सनशी इंटरनेट थ्रू कम्युनिकेट सुद्धा करू शकतो. द टर्म इंटरनेट वॉज ओरिजिनली कॉइन इन द 1970s. आता ही जी टर्म इंटरनेट आहे ही कधी फाउंड झाली तर 1970 ला. ॲट दॅट टाइम ओनली द व्हेरी मेजर बिगिनिंग्स ऑफ पब्लिक ग्लोबल नेटवर्क वेअर इन प्लेस. त्यावेळेस काही मेजर ठिकाणीच हे जे इंटरनेट आहे हे यूज केलं जायचं इन प्लेस. Throughout the 1970s, 1980s and 1990s, a number of smaller national networks like APRANET, BitNet, CSNet and NSFNet involve, merge or dissolve. म्हणजे 1970 नंतर, म्हणजे 1970 नंतर 1980, 1990 मध्ये खूप सारे छोटे छोटे नेटवर्क्स तयार झाले. त्यामध्ये कुठला होता, जसं की त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे, ARPANET, BitNet, CSNet अँड NSFNet इन्व्हॉल्व झाले, मर्ज झाले, एकत्र झाले, और डिसॉल्व झाले किंवा बंद सुद्धा पडले. देन फायनली जॉईन विथ नॉन US नेटवर्क्स टू फॉर्म द ग्लोबल इंटरनेट. त्याच्यानंतर जे US मधले नसतील, नाहीयेत असे नेटवर्क्स मिळून ग्लोबल इंटरनेट तयार झाला. फायनली जॉईन विथ नॉन US नेटवर्क्स जे की US शी कनेक्टेड नव्हते, टू फॉर्म द ग्लोबल नेटवर्क. त्याने एक ग्लोबल नेटवर्क फॉर्म केला फक्त US सोडून.
It was conceived by the Advanced Research Project Agency of US government in 1969 and was first known as a ARPANET. आता ही जी सिस्टम आहे इंटरनेट, ही सगळ्यात पहिली कुणी सुरुवात केली तर ऍडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी ARPA आणि त्यांच्या त्या US मध्ये आणि त्यांच्या US गव्हर्नमेंटने आणि त्यांच्या त्या नेटचं नाव होतं ARPA नेट म्हणजेच ARPANET. द ओरिजिनल एम वॉज टू क्रिएट नेटवर्क्स. त्या ते नेटवर्क किंवा ते इंटरनेट बनवण्याचं त्यांचं ओरिजिनल एम काय होतं, क्रिएट ए नेटवर्क दॅट वुड अलाव युजर्स टू रिसर्च कम्प्युटर ॲट वन युनिव्हर्सिटी टू एबल टू टॉक टू रिसर्च कम्प्युटर्स ॲट अदर युनिव्हर्सिटी. म्हणजे जर एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च चालू असेल तर एका युनिव्हर्सिटी मधला रिसर्चर किंवा जो रिसर्च करणारा पर्सन आहे तो दुसऱ्या युनिव्हर्सिटी मधल्या एखाद्या रिसर्च करणाऱ्या पर्सनशी कम्युनिकेट करू शकेल. या एमने याची सुरुवात करण्यात आली, इंटरनेटची सुरुवात करण्यात आली. देन अनदर बेनिफिट ऑफ ARPANET नेट्स डिझाईन वॉज दॅट. अजून एक त्याच्या मागचं बेनिफिट होतं की ते डिझाईन करण्यामागचं, ते म्हणजे बिकॉज मेसेज कुड बी routed or routed in more than one direction. बिकॉज मेसेज याच्यामुळे काय होतं की मेसेज रुटेड आहे, सॉरी, कुड बी रुटेड ऑर रिरुटेड इन मोर दॅन वन डायरेक्शन. सो याच्यातून तुम्ही मेसेज पाठवू शकत होतात एकाच रूटला किंवा खूप वेगवेगळ्या किंवा रिटर्न सुद्धा. एक सपोज मी रुटेड म्हणजे काय तर मी वेगवेगळ्या रूटला तुम्हाला मेसेज पाठवू शकत होतो वेगवेगळ्या वेने आणि मला तुमच्याकडून मेसेज रिरूट म्हणजे काय, रुटेड म्हणजे मला तुमच्याकडून मेसेज रिसिव्ह सुद्धा होत होते इन मोर दॅन वन डायरेक्शन. एकापेक्षा जास्त डायरेक्शनला मी मेसेज पाठवू शकत होतो तिथून मला ते रिसिव्ह होत होते. द नेटवर्क कुड कंटिन्यू टू फंक्शन इवन इफ पार्ट ऑफ वेअर डिस्ट्रॉइड इन द इव्हेंट ऑफ मिलिटरी अटॅक ऑर अदर डिझास्टर. म्हणजे जर मिलिटरी अटॅक किंवा अदर डिझास्टर मध्ये ज्या वेळेला सगळे रिसोर्सेस बंद पडायचे त्यावेळेस हा एक रिसोर्स असायचा नेटवर्क की ज्याच्यामुळे तुम्ही तुमचा मेसेज तिथपर्यंत पोहोचत होता किंवा त्यांच्याकडून मेसेज येत होता. सो त्याच्यामुळे अशा वॉरमध्ये मिलिटरीला किंवा डिझास्टरच्या वेळेस इंटरनेटचा एक यूज करता यावा, हा एक त्याचा मागचा बेनिफिट होता. देन अनदर बेनिफिट, सॉरी, टुडे द इंटरनेट इज अ पब्लिक. आता सध्या इंटरनेट सगळे वापरतात, तो पब्लिकली ओपन झालंय. कोऑपरेटिव्ह अँड सेल्फ सस्टेनिंग फॅसिलिटी ऍसेसिबल टू हंड्रेड ऑफ मिलियन्स ऑफ पीपल वर्ल्ड वाईड. आता सध्या जगात हंड्रेड ऑफ मिलियन्स ऑफ पीपल यूज करतात या इंटरनेटचा. फिजिकली द इंटरनेट युजर्स अ पोर्शन ऑफ the total resources of the currently existing public telecommunication networks. Technically, what distinguishes the internet is its use of set of protocol called TCP और IP. आता इंटरनेट म्हणजे काय तर सेट ऑफ प्रोटोकॉल्स. मग कोणकोणते प्रोटोकॉल्स येतात, TCP और IP फॉर ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल. टू रिसेंट adaptations of internet technology, the intranet and extranet also make use of TCP and IP. आणि मग याच्यातूनच रिसेंट अडॅप्शन, त्याच्यानंतर एक डेव्हलपमेंट झाली. इंटरनेटचे दोन पार्ट झाले, एक इंट्रानेट आणि एक्स्ट्रानेट ऑल्सो मेक यूज ऑफ, आणि त्याच्यात सुद्धा TCP आणि IP प्रोटोकॉलच यूज केले गेले. आता टाइप्स ऑफ इंटरनेट कनेक्शन आपण बघूया. इंटरनेट कनेक्शनचे किती टाइप्स आहेत. सो सगळ्यात पहिला आहे डायल अप. डायल अप हा वाचल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये काय असेल. ज्या पद्धतीने तुम्ही मोबाईलला नंबर्स डायल करता त्याच पद्धतीनं इथे इंटरनेट यूज केलं गेलं. आधी आपण वाचून घेऊयात की टोटल त्याच्यात काय आहे. ऑल्सो कॉल्ड अॅनालॉग कनेक्शन युझिंग अ मॉडर्न मॉड्युलेटर डेमोड्युलर device connected to your PC. Users connect to the internet when the computer dials a phone number, which is provided by your ISP, and connect to the network. Dial-up connection need a modem to connect to the internet. You pay for a call each time you dial up. Dial-up connection are really slow compared to broadband and are usually too slow for streaming video and making voice or video calls on the internet.
The modem converts received analog data to digital, vice versa. Because dial-up access users normal telephone lines, the quality of connection is not always good and data rates are limited. Typically, dial-up connection speeds range from 2400 bps to 56 kbps. Today, analog has been widely replaced by broadband, cable and DSL. आता डायल-अप कनेक्शन म्हणजे काय, तर डायल-अप कनेक्शन हे तुमच्या मोबाईल टेलिफोनशी कनेक्टेड असायचं. म्हणजे डायल-अप साठी तुम्हाला एखादा नंबर प्रेस करावा लागायचा आणि त्याच्या पद्धतीने जसं तुमचा डायल-अप केला तर तुमचं इंटरनेट सुरू व्हायचं. पण या इंटरनेटचा एक ड्रॉबॅक्स असं होता की हे खूप स्लो चालायचं आणि याच्यामध्ये स्पीड्स खूप लिमिटेड असायचा. त्याच्यामुळे याचा यूज सध्याच्या याच्यात फार कमी होतो. सध्याच्या जे काही वातावरण आहे याच्यात यूज कमी होतो, कारण आता आपल्याला खूप हाय स्पीडची सवय झालेली आहे आणि त्यावेळेचा हा स्पीड खूपच नॉर्मल स्पीड होता. हा तुमच्या टेलिफोन कनेक्शनशी कनेक्टेड असायचा. त्याच्यामुळे याचा स्पीड काय म्हणलं, 2400 बीपीएस टू 56 kbps. आता तुम्हाला हे सांगण्यात आधी तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की हे जे केबीपीएस किंवा एमबीपीएस, टीबी, केबी किंवा एमबी किंवा टीबी हा काय प्रकार आहे. सो ज्याला कम्प्युटरचा जो डाटा मेजर केला जातो तेव्हा तो त्याची स्टार्टिंग होती बाईट पासून, BIT. हा, सो बाईट म्हणजे काय, तर असे 8 बाईट, ज्यावेळेला 8 बाईट मिळतात तेव्हा त्याच्यापासून काय म्हणतो, एक बाईट्स बनतो. 8 बाईट पासून आता बाईट्स, बाईट्स म्हणजे BYTES टी, सो बाईट बनतो एक बाईट. आणि हा एक बाईट पासून बनतो, सॉरी, 1024 बाईट पासून बनतो 1 KB, सो किलो बाईट्स. 1024 पासून बनतो 1 MB, 1 MB, सो 1 मेगाबाइट्स. 1024 मेगाबाइट्स पासून बनतो 1 TB आणि 1024 टेराबाइट्स पासून बनतो, पुढे काय सांगा, केबी झाला, बाईट झाला, केबी झाला, MB झाला, TB झाला, पुढे काय, ZB येतो, त्याला म्हटलं आता झेटाबाईट. त्याच्या पुढे जाऊन येतो YB, त्याला फक्त एटाबाईट. आणि याच्या पुढे अजून तरी लॉन्च झालेलं माझ्या मते ते मला तरी माहिती नाही, असेल कदाचित, मला इथपर्यंत माहिती आहे. ओके, सो त्यावेळेचा हा स्पीड जो होता 2400 BPS. म्हणजे काय की बाईट पर सेकंड, वो 2400 बाईट पर सेकंड टू 56 kbps म्हणजे 56 KB/s. सो एवढा त्यावेळेचा जो स्पीड होता तो अशा पद्धतीचा, आणि तो त्या आपल्या आत्ताच्या तुलनेत फारच कमी होता. टुडे अॅनालॉग, आणि याच सिस्टमला डायल अप कनेक्शनलाच काय म्हटलं जायचं, अॅनालॉग कनेक्शन. त्याच्यानंतर येतं ISDN, इंटिग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क. इंटिग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क. आता हे सुद्धा डायल अप कनेक्शन सारखंच आहे, पण जसं म्हटलं की ज्या पद्धतीने आपलं प्रत्येक गोष्टी डेव्हलपमेंट होत जाते त्या पद्धतीनेच डायल अप कनेक्शन डेव्हलप होऊन ते कन्वर्ट झालं ISDN मध्ये, म्हणजे इंटिग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क. आता आपण पाहूया त्याच्यात आपल्याला काय दिलेलं आहे. An international communication standard for sending voice, video and data over digital telephones lines or normal telephone wires. ISDN supports data transfer rates of 24 kbps, 64 bytes per second, 1000 bytes per second. Send data over digital telephone lines or normal telephone wires. ISDN internet service was improved up on dial-up, and it is called, so, and it is also paved the way for DSL and cable modem internet service thereafter.
It can be considered the step of internet evaluating that lies between dial-up and DSL cable, modernizing internet use and bringing high-speed access inside the home. ISDN because the standard by which rival broadband internet service providers competed. आता याच्यामध्ये काय झालं की सेम डायलअप कनेक्शन पद्धतीने त्यांनी चालवलं, पण याच्यात दोन कनेक्शन आले, एक टेलिफोनिक कनेक्शन आणि दुसरं केबल कनेक्शन. सो आता आपण जे बघतो की केबल कनेक्शन आता ऑलरेडी आपल्याकडे आहेत. सो ते दोन टाईप आले. मग थोडक्यात काय की आणि याचा स्पीड काय होतो, पहिला त्यांनी काय दिलेला 2400 बीपीएस टू 64 kbps. याच्यामध्ये काय होतं की ट्रान्सफर रेट ऑफ 64 kbps ओरिजिनल टेलिफोन लाईन्स आणि नॉर्मल टेलिफोन वायर्स. नॉर्मल टेलिफोन वायर्स आणि काय डिजिटल टेलिफोन लाईन्सला हा स्पीड होता आणि केबलला तुमचा हाय स्पीड होता. आता त्याच्यामध्ये पण ISDN पुन्हा दोन पार्ट त्यांनी केले. मग ते कोणते तर बघूयात. बेसिक रेट इंटरफेस आणि प्रायमरी रेट इंटरफेस. आता बेसिक रेट इंटरफेस मध्ये काय येतं, कन्सिस्ट ऑफ 64 kbps बी चॅनल्स. याच्यामध्ये वेगवेगळे चॅनल यूज केले गेले. त्याच्यामध्ये दोन 64 kbps चे बी चॅनल्स यूज केले अँड वन डी चॅनल यूज केला फॉर ट्रान्समिटिंग कंट्रोल इन्फॉर्मेशन. सो तुमची जे इन्फॉर्मेशन ट्रान्सपोर्टचा कंट्रोल होता त्याच्यावरती ते काय केले, 64 kbps चे बी चॅनल्स दोन यूज केले आणि हे वन डी चॅनल. आता हे बी चॅनल डी चॅनल काय ते पुढे बघूयात आपण. आणि प्रायमरी रेट इंटरफेअर्स मध्ये PRI म्हटलं तर त्याच्यात काय केलं गेलं, कन्सिस्ट ऑफ 23 बी चॅनल्स. काय म्हटले, 23 बी चॅनल्स अँड वन डी चॅनल US और 30 बी चॅनल्स. म्हणजे जे डी चॅनल यूज केले गेले ते कुठले होते, US चे होते. आणि 30 बी चॅनल्स अँड वन डी चॅनल, हा डी चॅनल आहे युरोपचा. सो अशा पद्धतीने त्याचा यूज केला गेला. आता इथे तुम्हाला डायग्राम दिसते की नाही मला माहिती नाहीये. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, त्याच्यानंतर PRI राउटर. सो राउटर थ्रू आता इथे इंटरनेट प्रोव्हायडर आहे, सर्व्हर सर्व्हिस प्रोव्हायडर हा कुठे पाठवतो, सो PRI राउटरला डाटा ट्रान्सफर करतो. त्याच्यानंतर ISDN दिसतं तुम्हाला इथे ISDN. सो अॅनालॉग लाईन, ही अॅनालॉग लाईन जी आहे ती मॉडर्न टू डायरेक्ट PC ला जाते. सेकंड येतं इथं PRI PR1. त्याच्यानंतर बघा PRI दिलेला आहे त्यांनी प्रायमरी रेट. सो पहिला जो होता हा बेसिक होता, म्हणजे डायरेक्ट जी तुमची गेली दाखवतो तुम्हाला. PRI राउटरला जाते. PRI राउटर थ्रू वेगवेगळ्या PCना जाते. आणि जी तुमच्या घरी आपण जे यूज करतो, म्हणजे इथे वेगवेगळ्या कनेक्शनला जेव्हा हवं असतं आपल्या ऑफिसेस वगैरे पण खूप सारे कनेक्शन यूज करणं असतं, त्या ठिकाणी हा प्रायमरी रेट इंटरफेस यूज केला जातो. आणि इथे जे यूज केला जातो BRI नॉर्मल होमसाठी, तो BRI दिसतं इथे. सो इंटरनेट प्रोटोकॉल थ्रू जाते PRI राउटरला. PRI राउटर टू ISDN कॉपरेसिओ. त्याच्यानंतर इथे येते तुमच्या बघा बेसिक रेट इंटरफेस आहे हा तुमचा येतो ब्रिज राउटरला. आणि ब्रिज राउटर थ्रू तुमच्या होम म्हणजे घरी यूज साठी. सो अशा पद्धतीने दोन आहेत. एक बेसिक जो आहे हा बेसिक रेट इंटरफेस हा घरी यूज करतो थोडक्यात. प्रायमरी रेट इंटरफेस हा ऑफिस यूज किंवा एज्युकेशनल जिथे खूप सारे कॉम्प्युटर यूज केले जातात त्या ठिकाणी यूज केला जातो. आता त्याच्यानंतर येतं DSL, डिजिटल सबस्क्रायबर लाईन, is a family of technologies that are used to provide internet access by transmitting digital data over telephone lines. It is an always on connection because it uses existing two-wire copper telephone line connected to the premise and will not tie up your phone as a dial-up connection does. There is no need to dial into your ISP DSL always on connection. आता ही सुद्धा तुमची एक टेलिफोन काय म्हटलंय, एक मिनिट. ही जे DSL आहे डिजिटल सबस्क्रायबर लाईन, ही सुद्धा तुमच्या टेलिफोन कनेक्शन थ्रू येते. ही फॅमिली टेक्नॉलॉजीज आर यूज टू प्रोव्हाइड इंटरनेट ऍक्सेस टू ट्रान्समिटेड डिजिटल डाटा ओव्हर टेलिफोन लाईन. टेलिफोन लाईन थ्रूच तुमच्या इथे डिजिटल डाटा याच्यातून येतो. पण याच्यात काय म्हटलं, इट इज ऑलवेज ऑन कनेक्शन बिकॉज इट इज यूज एक्झिस्टिंग टू वायर्स कॉपर टेलिफोन लाईन्स. याच्यामध्ये कॉपर टेलिफोन लाईनने तुम्ही कनेक्टेड असता
त्याच्यामुळे इथे तुम्हाला डायलअप करायची गरज नाहीये. जसं मगाशी तुम्हाला डायलअप कनेक्शनला डायलअप करायची गरज होती, इथे डायलअप करायची गरज नाहीये. डायरेक्टली तुमच्या फोनला कनेक्ट होते. देर इज नो नीड टू डायल अप इन युअर ISP और DSL ऑलवेज ऑन कनेक्शन. सो प्रत्येक वेळेस तुम्हाला याची डायल करायची हे गरज नाही. ऑलवेज तुमच्या याला पीसीला कनेक्टेड असतं. सो DSL देन asymmetric digital subscriber line, ADSL. The support data rates of from 1.5 to 9 Mbps from internet to resident. आता ISO मध्ये काय सपोर्ट डाटा रेट्स, याचा डाटा रेट काय आहे IDSL चा फ्रॉम 1.5 Mbps टू 9 Mbps फ्रॉम इंटरनेट टू रेसिडेंट. सो इंटरनेट टू तुमच्या रेसिडेंटला हा आहे. आणि 60 to 64 kbps फ्रॉम रेसिडेंट टू इंटरनेट. म्हणजे हा डाउनलोड आणि अपलोडचा स्पीड अशा पद्धतीने पकडून चला. सुटेबल फॉर रेसिडेंट नॉट फॉर बिझनेस. आणि हा तुमच्या काय म्हटलं गेलंय की फक्त रेसिडेन्शियल यूज साठी सुटेबल आहे, बिझनेस साठी नाही. देन येतं SDSL, सिमेट्रिक digital subscriber line. So the speed between receiving and sending data are the same in both direction. याच्यामध्ये रिसीव्ह करण्याचा आणि सेंडिंगचा डाटा जो आहे तो सेम असतो. इथे काय दिलंय, रिसीव्हचा डाटा तुमचा 1.5 मेगापिक्सल होता टू 9 मेगापिक्सल फ्रॉम इंटरनेट रेसिडेंट. आणि जो सेंडिंगचा होता तो होता 60 to 64 kbps. पण इथे काय रिसिव्हिंगचा आणि सेंडिंगचा जो स्पीड आहे किंवा रेट आहे तो सेम आहे. फुल डुप्लेक्स सिस्टमॅटिक कम्युनिकेशन. डाटा रेट्स यूज टू 768 kbps इन ईच डायरेक्शन. आता याच्यामध्ये 668 kbps डाटा किंवा 768 kbps डाटा हा बोथ साइडने तुम्हाला ईच डायरेक्शन, दोन्ही डायरेक्शनने तुम्हाला सेम राहतो. SDSL is called symmetric because it support the same data rates. याला सायमेट्रिक म्हटले गेले कारण का हा दोन्ही साइडला सेम असतो. फ्रॉम अपस्ट्रीम अँड डाउनस्ट्रीम ट्रॅफिक. म्हणजे अपस्ट्रीम येणारा डाटा सुद्धा तेवढाच आणि जाणारा डाटा सुद्धा तेवढाच. सो दोन्हीकडे तेवढाच त्याचा डाटा स्पीड राहतो. देन VDSL, व्हेरी हाय DSL, is a DSL technology that offers that is a DSL technology that offers fast data rates over relatively short distances. काय म्हटलं, DSL टेक्नॉलॉजी दॅट ऑफर्स फास्ट डाटा रेट्स ओव्हर रिलेटिव्हली शॉर्ट डिस्टन्स. शॉर्ट डिस्टन्स मध्ये फास्ट डाटाबेस जी काही ऑफर आहे ती याच्यात तुम्हाला दिलेली आहे DSL टेक्नॉलॉजी मध्ये. द शॉर्टर द डिस्टन्स द फास्टर द कनेक्शन रेट. जेवढा डिस्टन्स कमी तेवढा इंटरनेट फास्ट. इलेक्ट्रॉनिक मेल, ईमेल और electronic mail or email is a name that identifies the electronic post office box on network where email can be sent. आता इथे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जिथून ईमेल पाठवली जाते त्याला काय म्हटलं जातं, एक तर इलेक्ट्रॉनिक मेल म्हटलं जातं, E-मेल म्हटलं जातं किंवा ईमेल म्हटलं जातं. आणि ह्या सगळ्याला काय म्हटलं यांच्या भाषेत तर इलेक्ट्रॉनिक पोस्ट ऑफिस थोडक्यात. आलं लक्षात. देन it can also refer a message that may contain text, files, images or other attachments sent through a network to specific individuals or group of individuals. The first email was sent by Rod Tomlinson in 1971. By 1996 more electronic mail was being sent than postal mail. आता काय म्हटलंय, it can also refer to message that may contain text. याच्यात मध्ये तुम्ही मेसेज ऍड करू शकता ज्याच्यामध्ये टेक्स्ट असू शकतात, फाईल असू शकते, इमेजेस असू शकतात, अदर किंवा आणखी अटॅचमेंट असू शकतात. थ्रू अ नेटवर्क टू अ स्पेसिफाईड इंडिव्हिज्युअल और ग्रुप इंडिव्हिज्युअल्स. एक तर तो एखादा इंडिव्हिज्युअल पाठवू शकतो किंवा ग्रुप थ्रू ते कम्युनिकेट करू शकतात या सगळ्या मेसेज थ्रू. द फर्स्ट ईमेल वॉज सेंड बाय, पहिला ईमेल कोणी सेंड केला, रॉ टॉमलिन्सन इन 1971 ला रे टॉमलिन्सन याने पहिला ईमेल सेंड केला. बाय 1996 आणि नंतर 1996 नंतर मोर इलेक्ट्रॉनिक मेल वॉज बिंग सेंड दॅन पोस्टल मेल.
सो पोस्टल मेल थ्रू मग 1996 नंतर 1996 नंतर खूप सारे मेल्स सेंड व्हायला लागले. An email address consists of two parts, a local part and domain part separated by an at the rate. ईमेल मध्ये दोन पार्ट केले गेले. मग कोणतं? कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स. लोकल पार्ट मग तुमचा युजर आय डी जो आपण म्हणतो, सपोज आता माझं आहे DDA_TTA92, हा झाला माझा युजर आय डी. आणि सेकंड पार्ट होतो डोमेन नेम. मग तो google.com असू देत, yahoo.com असू देत, हॉटमेल असू देत, रेडिट मेल असू देत, सो वेगवेगळे येतात. आणि हे दोन डिवाइड कशाने होतात, तर त्याच्यामध्ये एक ऍट द रेट येतो, म्हणून याला दोन पार्ट. ऍट द रेटचा अलीकडचा पार्ट एक वेगळा आणि पलीकडचा पार्ट एक वेगळा. सो असे दोन पार्ट केले जातात. तो जो पार्ट आहे gmail.com किंवा yahoo.com त्याला म्हटलं जातं डोमेन पार्ट. आणि या साईडला जो असेल तुमचा युजर आय डी वगैरे त्याला म्हटलं जातं तुमचा लोकल पार्ट. आलं लक्षात? अशा दोन पार्ट मध्ये ते डिवाइड होतं. दॅट इज सो इन steve@example.com. आता याच्यात स्टीव्ह हा झाला लोकल पार्ट आणि example.com झाला डोमेन पार्ट. स्टीव्ह इज द लोकल पार्ट and example.com इज द डोमेन पार्ट. द डोमेन पार्ट इज अ इंटरनेट डोमेन. सो डोमेन पार्ट जो आहे त्याला म्हटलं जातं इंटरनेट डोमेन. इट्स ऑल यू नीड टू नो टू वर्क आउट via DSN lookup where an email needs to be sent to. It's all you need to know to work out. It's all you need to know to work out where email needs to be sent to. सो हे तुम्हाला डोमेन जो आहे किंवा ही जे मेल आय डी आहे त्याचा यूज का होतो की ऑल यू नीड टू नो, सगळ्यांना माहिती पाहिजे टू वर्क आउट वेअर अँड ईमेल नीड टू सेंड, तुम्हाला ईमेल नेमका कुठे सेंड करायचं आहे. सो त्याच्यासाठी हे डोमेन आणि लोकल पार्ट आणि डोमेन पार्ट मिळून हा तुमचा ईमेल ऍड्रेस तयार केला जातो. ऑन द इंटरनेट ऑल ईमेल ऍड्रेसेस हॅव द फॉर्म. आता प्रत्येक वेळेस ऑन द इंटरनेट ऑल ईमेल ऍड्रेस हॅव टू फॉर्म. प्रत्येक ईमेल ऍड्रेस कसा फॉर्म होतो? ऍट द रेट डोमेन नेम. फॉर एक्झाम्पल ऍट द रेटच्या आधी मी म्हटल्याप्रमाणे तुमचं युजर आय डी, इथं म्हटलं काय बंदिता @gmail.com. बंदिता लोकल पार्ट, जीमेल झाला डोमेन पार्ट. एव्हरी युजर्स ऑन द इंटरनेट हॅज बीन युनिक ईमेल ऍड्रेस. प्रत्येकाचा वेगळा ईमेल ऍड्रेस असतो. तुम्ही बघा, ज्या वेळेला एखादा ईमेल आयडी बनवायला जाल, जर सेम आयडी दिसला तर लगेचच तुमचा तो रिजेक्ट होतो, तुम्हाला नवीन आयडी बनवायला सांगतो. सो त्याचा एक एक्झाम्पल आहे, त्याला असं म्हटलं होतं की प्रत्येक ईमेल जो आहे तो वेगळा असतो, त्याच्यामुळे कोणी कोणाचा ईमेल कॉपी करू शकत नाही. एकदा बनलेला ईमेल हा एकदाच बनतो, तो रिपीट बनवता येत नाही. द टर्म ई ॲड्रेस इज कॉमनली यूज ॲज अन ऑब्झर्वेशन फॉर ईमेल ॲड्रेस. द टर्म ई ॲड्रेस इज कॉमनली यूज ॲज अ अब्रिव्हिएशन फॉर ईमेल ॲड्रेस. काय म्हटलं? द टर्म ई ॲड्रेस इज कॉमनली यूज अन अब्रिव्हिएशन ऑफ ईमेल ॲड्रेस. म्हणजे काय? तर ईमेल आय डी हा शब्द तुमच्या इलेक्ट्रॉनिक ॲड्रेसला ओळखता यावं, तुमचा ॲड्रेस कुठे आहे हे सांगण्यासाठी यूज केला जातो. जसं तुमचा ज्याला ऑफलाईन तुम्ही एखादा मेसेज किंवा एखादं पत्र पाठवता त्यावेळी ज्या पद्धतीने तुमचा पिनकोड जे काम करतं की तुमचं आय डी दाखवायचं काम करतं, तुम्ही एक्झॅक्ट कोणत्या शहरातल्या कोणत्या ठिकाणच्या ते दाखवायचं काम करतं, त्या पद्धतीने ईमेल आय डी हा तुमचा इलेक्ट्रॉनिक पत्ता किंवा इलेक्ट्रॉनिक ॲड्रेस दाखवण्याचं काम करतं. आता याच्यात दिलंय बघा, इंटरनेट SMTP चा फुल फॉर्म का पाहिला होता? सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. काल सकाळी म्हणजे आपण काल दुपारच्या लेक्चरला आउटलुक मध्ये हा SMTP चा फुल फॉर्म पाहिला होता, सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. सो इंटरनेट थ्रू सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल टू मेल सर्व्हरला जातो. देन SMTP मेल क्लायंट. सो IMAP आणि SMTP दोन प्रकार आहेत. हा काय आहे मी सांगितल्याप्रमाणे IMAP चा फुल फॉर्म काय सांगितलं? इनकमिंग मेल
काय सांगितलं होतं इनकमिंग. सो काय म्हटलं की हा IMAP चा फुल फॉर्म काय आहे, तर इंटरनेट मॅसेज ऍक्सेस प्रोटोकॉल. आणि हा SMTP चा फुल फॉर्म होतो सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. सो जर तुम्हाला आउट इनकमिंग सर्व्हर जो आहे तो वापरायचा आहे तर त्या ठिकाणी IMAP हा सर्व प्रोटोकॉल यूज होतो. तर ज्या वेळेला तुमचा मेल पाठवायचा आहे, आउटगोईंग मेल असतील त्यावेळेस SMTP हा सर्व्हर यूज होतो. सो अशा पद्धतीने तुम्ही IMAP आणि SMTP या दोन प्रोटोकॉलचा यूज करून तुमचा मेसेज सेंड करणे किंवा रिसिव्ह करणं हे तुमच्या या दोन प्रोटोकॉल थ्रू चालतं. सो याच्यामध्ये आपण ईमेल मध्ये पाहिला. नेक्स्ट जो आपला पार्ट आहे SMTP किंवा FTP WWW हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात लगेचच. आता आपण इथे थांबूयात.